आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत उकडीचे मऊ लुसलुशीत मोदक, पण त्याचबरोबर कळ्या न पडता आणि उकड न काढता सुबक आणि रेखीव असे हे मोदक आपण आज बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता सर्वप्रथम इथं मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। आता 1 वाटी नारळासाठी अर्धी वाटी आपण गूळ घेतलेला आहे आणि गूळ छान असा विरघळेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। गूळ जो आहे तो पूर्ण वितळल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून भाजलेले खसखस आणि 1 टीस्पून वेलची पावडर टाकायची आहे आणि सगळ्यात शेवटी तूप टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे। त्यानंतर इथं एका पातेल्यामध्ये 1 वाटी दूध, चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून घेतली, अर्धा चमचा तूप टाकून घेतलं। साखरेमुळे चकाकी येते आणि तुपामुळे मोदक छान मऊ लुसलुशीत होतात। आता 1 मिनिटभर दूध छान असं उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता मोदक बनवताना इथं तुम्ही कोणतंही सुगंधित तांदळाचं पीठ वापरू शकता। त्यानंतर आता इथं 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण 1 वाटी दूध जे आहे ते घेतलेलं आहे। दुधाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, पण दुधामुळे मोदक अजून छान पांढरे शुभ्र त्याचबरोबर मऊ होण्यासाठी मदत होते। आता हे छान असं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर एक 10 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटानंतर हे ताट जे आहे ते बाजूला करूया। आता ह्या गुठळ्या ज्या आहेत ते छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं तूप टाकून आपल्याला हे पीठ जे आहे मळून घ्यायचं आहे। हे पहा, जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढे तुमचं पीठ जे आहे ते छान मऊसूत होणार आहे। लोण्यासारखं मऊसूत हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता पिठाचा गोळा करून घेतला, इथं कुठेही चिरा गेलेला नाही, खाचा पडलेला नाहीत, म्हणजे आपली उकड जी आहे ती छान तयार झालेली आहे। आता इथं मोदक बनवण्यासाठी कळ्या न पडता इथं आपण साचा वापरणार आहोत। आता हे पीठ जे आहे ते छान साचामध्ये पसरवून घेतलं आणि त्यानंतर सारण भरून घेतलं आणि सगळ्यात शेवटी हे असं छान असं बंद करून घेतलं आणि आता इथं तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला मोदक जो आहे तो तयार झालेला आहे। अतिशय सुबक आणि सुंदर असा आपला मोदक आहे। आता त्याच पद्धतीनं आपण परत एक दुसरा मोदक बनवून घेऊया। पीठ छान असं साचामध्ये पसरवून घेतलं, सारणसुद्धा भरून घ्यायचं आहे। जेवढं सारण बसेल तेवढं सारण भरून छान असं हे बंद करून घेतलं आणि जादाचं पीठ काढून घेतलं। तुम्ही इथं पाहू शकता मस्त सुरेख असे आपले मोदक जे आहेत ते बनवून झालेले आहेत। कळ्या न पडता तुम्ही साचा वापरून अतिशय सुबक आणि रेखीव मोदक बनवू शकता। आता इथं मी एक केळीचं पान ठेवलेलं आहे। चाळणीमध्ये मोदक ठेवताना छान पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे, म्हणजे चिटकत नाहीत आणि सगळ्यात शेवटी केसराच्या काड्या लावून दिलेल्या आहेत। आता पाण्यालासुद्धा उकळी आल्यानंतर ही चाळणी यामध्ये ठेवूया आणि झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे मोदक जे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत। मस्त असे आपले उकडीचे सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत। चला तर मग तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू